बंगला असो वा रस्ता, कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं, गुणवत्तेची हमी देणारं 100% जर्मन टेक्नॉलॉजी, अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट, वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री। हाय स्पीड बांधकामासाठी M5 क्यूब ते M60 क्यूब पर्यंत रेडी मिक्स कॉन्क्रीट। श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडी मिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड, आंधळी फाटा, जुना सातार रोड, पलूस। संपर्क रुपेश चव्हाण 99 75 95 79 32 आणि राहुल दळवी 86 00 75 72 58। ताकारे टेंभूचे पाणी नियमित सोडणे आवश्यक, आमदार डॉक्टर विश्वजित कदम। कोयना धरणातून कृष्णा नदीत सोडण्यात येणारे पाणी वरचेवर थांबवले जाते। यातून गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। त्यातच आज या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी मांडली। या सभागृहात जोरदार चर्चा झाली, त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनात चांगलाच गाजला आहे। यावेळी झालेल्या चर्चेत आमदार विश्वजित कदम यांनी सहभाग घेतला। आज विधानसभागृहात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी होत असलेली टाळाटाळ व म्हैसाळ ताकारे टेंभू या योजनांचे विलंबाने होणारे आवर्तन, सांगली जिल्ह्यातील गंभीर पाणी प्रश्न या संदर्भात पलूस कडेगावचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विश्वजित कदम यांनी घणाघात केला। या संदर्भात डॉक्टर कदम यांनी अनेक मुद्दे व प्रश्न उपस्थित केले। यावेळी या खात्याचे मंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला। अध्यक्ष महोदय, सन्मान्य मंत्री महोदयांनी जे उत्तर दिलेले आहे त्याच्यामध्ये दोन गोष्टी मंत्री महोदयांनी मान्य केलेल्या आहेत की ज्यावेळेस ऑक्टोबर महिन्यात कोयना धरणाचा पाणी साठा हा 100 TMC होता आणि तदनंतर हा 85 TMC वर आला। जे काही सांगली जिल्ह्याचं हक्काचं पाणी आहे ते 37.5% नुसार TMC प्रमाणे हे सांगली जिल्ह्याला मिळायला हवं। अध्यक्ष महोदय, मला मंत्री महोदयांना नम्र विनंती करायची की हा महिना ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर जो आधी आदरणीय पृथ्वीराज चव्हाण साहेब आणि जयंत पाटील साहेबांनी मुद्दा मांडला, या वर्षी सर्वात कमी पाऊस पडलेला महाराष्ट्रातला जिल्हा हा सांगली जिल्हा आहे। दुर्दैवाने अतिवृष्टीने नुकसान झालेलं आहे। जी काही अचानकपणे पावसाळा जो झाला तो पाऊस हा सरासरी सांगली जिल्ह्यात सर्वात कमी आणि त्याच्यामुळे कृष्णा नदी ऐन गणपतीच्या काळात सुद्धा अक्षरशः कोरडी पडलेली होती। सांगली जिल्ह्याच्या 50 वर्षाच्या इतिहासामध्ये आज गणपतीचं विसर्जन करण्याकरता सुद्धा कृष्णा नदीमध्ये पाणी नव्हतं। त्या कृष्णा नदीमध्ये पाणी सोडवावं म्हणून सुद्धा आम्हाला सरकारला विनंती करावी लागली, सरकार दरम्यान आम्हाला सूचना कराव्या लागल्या, मग त्या विसर्जनाच्या दिवशी पाणी सुटलं गेलं। मला म्हणायचंय मंत्री महोदयांना की गेल्या महिन्यात एक प्रसंग असा घडला ज्याच्यामध्ये जवळजवळ 25 दिवस हे पाणी वारंवार सरकार दरबारी विनंती करून सुद्धा हे पाणी सुटलं गेलं नाही। आमचे खासदार असतील, अनिल भाऊ, सन्मान्य ज्येष्ठ सदस्य इथे बसलेले आणि सगळ्यांनी विनंती केली। महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय, नाही आमचा पुढील 6 महिन्यामध्ये आजचं जे सांगली जिल्ह्याची दुष्काळाची परिस्थिती आहे, हा आमचा कडेगाव तालुका, आटपाडी, खानापूर, जत विशेषतः ही सगळे तालुके दुर्दैवाने दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभे आहेत आणि म्हणून ही जे ताकारे टेंभूचं म्हैसाळचं पाणी आहे हे नियमितपणे सोडणं अत्यंत आवश्यक आहे। सांगली जिल्ह्याचा जन्म हा सातारा पोटी झालेला आहे, परंतु 3% साठी कुठेतरी 37.5% TMCचा हा वाद अजिबात होऊ नये। याच्यामध्ये मंत्री महोदय आपण व्यक्तिशः लक्ष घालणं आवश्यक आहे। निष्कारण मध्यंतरीच्या काळात शेतकऱ्यांची पिकं जळायला लागली, त्या काळामध्ये शेतीचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे। ते कडेगाव असू दे, खानापूर, आटपाडी असेल, जत तालुक्यात मोठं नुकसान झालेलं आहे आणि म्हणून ह्याच्यातला एक बारीक मुद्दा मला सांगायचा आहे की कृष्णा नदीचं पाणी हे ताकारे टेंभूच्या आवर्तना ही पाळलीच गेली पाहिजे। जे काय पुढचे 6 महिन्याची एकंदरीत नैसर्गिक परिस्थिती आपल्याला दुर्दैवाने दिसती, त्याच्यात दुष्काळाची परिस्थिती उभी राहील असं वाटायला लागले, त्याची बचत झाली पाहिजे, योग्य पद्धतीने आवर्तन झालं पाहिजे। तिसरा मुद्दा, कर्नाटकातलं जे पाणी आहे जे आपल्या महाराष्ट्राच्या जुन्या करारानुसार जे आपल्या हक्काचं महाराष्ट्र सरकारला आपल्याला देऊ आहे कर्नाटक राज्य, त्याच्या बाबतीत एकदा महाविकास आघाडीची सरकार असताना त्या ठिकाणी संयुक्त बैठक सह्याद्री अतिथीगृहामध्ये झाली होती। त्याच्याबद्दल त्यावेळेस कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार होतं। आज ती चर्चा पुढे राज्य सरकारने महाराष्ट्राने घ्यावी आणि ते काही महाराष्ट्रातलं आपलं हक्काचं पाणी आहे ते कर्नाटक राज्य द्यायला तयार आहे, ते त्याच्या संदर्भातलं जत तालुक्याला आणि आमच्या दुष्काळी तालुक्याला न्याय द्यावा अशी माझी नम्र विनंती आहे। पुन्हा हा विषय आवर्तना बाबतीत मंत्री महोदयांना माझी नम्र विनंती, असं काही जे काही अधिकारी मदत करतात पण हा जो दबावाचा प्रश्न आहे, कारण वारंवार आम्ही फोन केले तर आम्हाला सांगण्यात येतं की वर्ण सरकार सूचना आम्हाला दिल्या पाहिजे, वर्ण सूचना आल्या पाहिजेत।
मला असं वाटतं हा ताणतणाव कुठल्याही दोन जिल्ह्यामध्ये असा होता कामा नये, याची कृपया आपण यापुढील काळात काळजी घ्या.